इकडे बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात स्पर्धा लागलीये की लाडकी बहिणीसारख्या योजना राबवून महिलांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करून त्यांची मतं कशी मिळवता येतील. पण या सगळ्या राज्यांच्या पलीकडे एक असं राज्य आहे की या राज्याने या राज्यांच्या अगदी विरुद्ध निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या बजेट सेशन मध्ये त्या राज्याचा अर्थमंत्री उठतो आणि घोषणा करतो की आजपर्यंत आपल्या राज्यात जे 12वी पर्यंत मोफत शिक्षण चालू आहे, आता ते मोफत शिक्षण तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीपर्यंत मोफत शिक्षण राहील. आणि त्या राज्याचं नाव आहे केरळ. उगाच त्याला 100% साक्षर राज्य नाही म्हणत. एकीकडे बिनडोक राज्यावर कर्ज वाढवणाऱ्या योजना राबवून जनतेला अपंग केलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला केरळ सारख्या राज्यात शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, गरिबी हटाव यासारख्या योजनांवर पैसा खर्च करून खऱ्या अर्थाने विकास साधला जात आहे. पण आपल्या बिचाऱ्या भक्तुल्यांनी या राज्याला इतकं बदनाम केलंय की अशा पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत येऊच देत नाही. जी राज्य भाजप सहज जिंकू शकत नाही, जसे की जम्मू काश्मीर, बंगाल, केरळ, त्या राज्याला भाजपकडून बदनाम करण्याचा प्रयत्न हा पहिल्यापासूनच होत आलेला आहे. कारण तिथे दंगली करता येत नाही ना यांना. आणि या बिचाऱ्या भक्तुल्यांना शिक्षणाशी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण लोक जर शिकली तर यांच्या प्रोपागंडामध्ये कशी सापडतील, बिनडोक भक्त कसे तयार होतील माणसाने शिक्षण घेतलं तर. त्यामुळे या लोकांना अशा राज्यांचा राग येत असतो.